पुणे शहराला पुन्हा एकदा हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना पर्वती परिसरातील जनता वसाहतीत उघडकीस आली आहे। एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच सख्या आजोबांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील पर्वती भागातील जनता वसाहतीत घडली आहे। आरोपी हा सुमारे 50 वर्षे असून पीडित मुलीचा नातेवाईक असल्यानं या घटनेनं समाज मन सुन्न झालाय। घरातीलच व्यक्तीकडून असा प्रकार घडल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी आरोपी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। घटनास्थळी मोठा जमाव जमल्यानं काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। अशा नराधमांना समाजात जागा नाही अशा भावना व्यक्त करत अनेकांनी संताप व्यक्त केला। काहींनी पोलिसांच्या कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित केलेत। घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही समोर उभे राहून सर्व पाहत होतो तरी पोलीस आम्हाला हकलत होते, पोलीस आमच्या अंगावर गाडी घालत होते असा आरोप काही नागरिकांनी केलाय। तसेच पोलिसांनी आम्हाला तिथून जबरदस्तीने हटवलं असंही त्यांनी सांगितलंय। या प्रकरणात काही प्रत्यक्षदर्शींनी गंभीर आरोप करत पोलीस आरोपींना मदत करत आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। या आरोपांमुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत चर्चेंना उधाण आलंय। मात्र पोलीस प्रशासनाने हे आरोप फेटाळत तपास निष्पक्षपणे सुरू असल्याचं सांगितलंय। या प्रकरणाबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलंय की आम्ही आरोपीला ताब्यात घेतलंय आणि पुढील चौकशी सुरू आहे। त्यांनी पुढे सांगितलं, प्राथमिक तपासात सख्या आजोबांनीच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। या घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे। एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचेच सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मुलगीला जे आहे ते ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आलेलं आहे। तिथे त्यांचे जे आहे ते मेडिकल प्रोसेस सुरू आहे। पीडित मुलीला तातडीनं वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र मानसिक धक्का मोठा असल्याची शक्यता वर्तवली जाते। वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील तपासाला दिशा मिळणार आहे। आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही रंजन कुमार शर्मा यांनी स्पष्ट केलंय। तसेच हे प्रकरण जलद गती न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल जेणेकरून पीडितेला लवकर न्याय मिळू शकेल अशी माहितीही त्यांनी दिली आहे। या घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। तृप्ती देसाई यांनी प्रशासनावर टीका करत म्हटलंय की न्याय लवकर मिळत नाही, या बाबतीत प्रशासन उदासीन आहे। त्यांनी पुढे असंही म्हटलंय, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे। जर आपल्या लाडक्या बहिणी सुरक्षित नसतील तर सरकारनं काहीतरी ठोस पावलं उचललीच पाहिजेत। रुपाली ठोंबरे यांनीही संताप व्यक्त करत सांगितलंय की नागरिक आता सतर्क झाले आहेत, अशा लोकांवर वेळेत कारवाई होणं गरजेचं आहे। त्यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया देत अशा गुन्हेगारांविरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी केली आहे। या सर्व घटनांमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आलाय, महिला आणि बालकांची सुरक्षा नेमकी कुठे आहे? घरात, समाजात आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता नसल्यास नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होतो। विशेषतः जेव्हा गुन्हेगार घरातीलच व्यक्ती असतो तेव्हा ती समस्या अधिक गुंतागुंतीची बनते। एकूणच पुण्यात घडलेल्या या घटना अत्यंत गंभीर असून समाजासाठी धोक्याची घंटा आहे। पीडितेला न्याय मिळणं, आरोपींना कठोर शिक्षा होणं आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे। समाज, प्रशासन आणि कुटुंब या तिन्ही स्तरांवर जागरूकता आणि जबाबदारी वाढवल्यास अशा घटनांना आळा घालता येईल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।